सध्या बुलढाणा जिल्ह्याचं तापमान 42 डिग्री सेल्सिअसच्या वरती पोहोचलेलं आहे आणि जिल्ह्यातील ज्या 20,000 हेक्टरवरती फळबाग आहेत त्या फळबागांना या उन्हाचा तडाखा बसतोय। आपण बघू शकतो, मी सध्या वरखेड शिवारामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात फळबागांची लागवड केलेली आहे। जवळपास 20,000 हेक्टरवरती फळबागांची लागवड आहे आणि सध्या उन्हाचं तापमान जे आहे ते वाढत आहे। मे महिना सुरू आहे आणि या मे महिन्यामध्ये उन्हाचं तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांनी लावलेल्या फळबागांना बसतोय। 20,000 वरती ज्या फळबागा लागवड केलेल्या आहेत त्यांना तापमान असेल, जे वाढतं तापमान आहे, उष्ण वारं आहे आणि कोरडं हवामान आहे, याचा फार मोठा फटका बसतोय। त्यामध्ये फळ गळ होणे, पानांची गळ होणे, सोबतच जे झाडं लावलेली आहेत फळबागांची त्याची वाढ खुंटणे, अशा पद्धतीचा परिणाम जो आहे तो सध्या या फळबागेवरती होत आहे। एकंदरीत पाहिलं तर उन्हाचा फटका फार मोठा जो आहे तो वाढ खुंटण्यावर होत आहे। मात्र शेतकरी जे आहेत ते आपल्या फळबागांची निगा राखताना दिसत आहेत। आपण ज्या शेतामध्ये आलेलो आहोत ते शेतकरी मोतीराम निकम यांचं आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांनी आंब्याच्या फळबागाची लागवड केली होती आणि उन्हाचा तडाखा वाढतोय म्हणून त्यांनी आता पाणी याला देणं सुरू केलेलं आहे, सोबतच याला भर देणं सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी मोतीराम निकम आहेत। नेमकी कशा पद्धतीने काळजी घेतात उन्हापासून आपल्या फळबागेची विचारूया। काका, मला सांगा, तुम्ही जवळपास 1,000 आंब्याची झाडाची लागवड केलेली आहे। सध्या उन्हाचा तडाखा वाढलेला आहे, काय नेमकी काळजी घेताय? तज्ञांचं म्हणणं आहे की आपण आपल्या फळबागेची काळजी घ्यावी, कशा पद्धतीने काळजी घेताय? मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या शेतामध्ये जवळपास 3200 पिंक तायवान आणि 1,000 केशर आंब्याची लागवड केलेली आहे। बाकी इतर संपूर्ण फळबाग आहे माझ्या शेतामध्ये। तर विशेष करून जे हे सुरुवातीचं जे हे फळबाग आहे त्याला सुरुवातीचं 1 वर्ष फार म्हणजे काळजी घ्यावी लागते। त्याचं औषध असेल किंवा बुरशीनाशक असेल। आणि यावर्षी विशेष करून आता मी 2024 जुलैमध्ये फळबाग लावलेली आहे। तर मागच्या वर्षी मला एवढा त्रास झाला नाही। यावर्षी जवळपास पूर्ण महाराष्ट्रात, खास करून आपला जो जिल्हा आहे तो अकोल्याच्या जवळपास असल्यामुळे चंद्रपूर अकोला याचं तापमान, याचा इफेक्ट आपल्या चिखली तालुक्यामध्ये पडत आहे आणि याचा साहजिकच जो परिणाम आहे तो फळबागावर येत आहे। आणि त्याला फळबागाची काळजी घेताना विशेष म्हणजे पाणी आणि त्याला बुरशीनाशक आणि ह्युमिक ॲसिड अशा प्रकारचं याला काळजी घेणं गरजेचं आहे। आता अशी अपेक्षा आहे की लवकर जर पाऊस सुरू झाला तर हा त्रास माझ्यासारख्या कित्येक फळबागधारकांना कमी होईल, परंतु सध्या तरी याची अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे। सध्या उन्हाचा तडाखा वाढलेला आहे, काय परिणाम होतो या झाडावरती सध्या? तसं तर उन्हाळ्यामध्ये जे फळबाग असते, कुठलंही झाड असतो, हे याची इतर जे मोसम असतात त्याच्या अपेक्षेमध्ये चांगली वाढ होते उन्हाळ्यामध्ये। पण यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्तच तापमान आहे, तर याची विशेष काळजी म्हणजे याला पाणी। तुम्ही जेवढं पाणी द्याल तेवढं हे झाड सुरक्षित राहील आणि त्याचा परिणाम आपल्याला पावसाळ्यापर्यंत जर हे झाड जगलं किंवा हे जर चांगल्या प्रकारे याची वाढ झाली तर मग पुढे जे येणारी रोगराई ते झाडावर त्याचा जास्त काही परिणाम आपल्याला दिसणार नाही। नक्कीच। तर हे होते शेतकरी मोतीराम निकम, ज्यांच्या शेतामध्ये जवळपास 1,000 झाडं जी आहेत ती आंब्याची आहेत आणि 3200 जी आहेत पेरूची झाडं लागवड केली आहे। अतिशय लहान मुलाप्रमाणे ते काळजी घेतात, कारण की सध्या तापमानाचा तडाखा एवढा वाढलेला आहे की 43 डिग्रीपर्यंत तापमान गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो सध्या जिल्ह्यातील जी काही 20,000 हेक्टरवरती फळबाग लागवड केलेली आहे त्या फळबागेवरती होतोय। मात्र स्वतः शेतामध्ये उभं राहून ते काम करून घेतात आणि आपली फळांची जी झाडं आहेत ती कशा पद्धतीनं मोठी होतील, त्याचं संगोपन कशा पद्धतीने करता येईल त्याची सगळी जी काळजी घेताना दिसत आहेत। मात्र एकंदरीत पाहिलं तर सध्या तापमान वाढतंय आणि फळबागांची जी काही वाढ आहे ती सध्या कुठेतरी खुंटली असल्याचं आपल्याला दिसतंय, कारण की तापमान मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। कॅमेरामन निल देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, वरखेड, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।